काय यार तू मला घडी घडी घेऊन जाते त्यांच्याकडे काय तुला लय माहेरचा हौस आहे का माहेरचा हौश म्हणजे मग भावाच्या पोरगीचं लग्न करायचंय मग तुला फोन केला त्याला मला नव्हता फोन करता येत का मला येत आहे त्यांचे भरपूर फोन येऊ राहिले मला म्हणताय तर ताई लवकर ये इकडे ये लग्न नाही जमवायचं, त्याला म्हणा लग्न. भाऊ तू पैदा केली का आम्ही पैदा केली आता ते त्यानं आपल्या पोराचे लग्न करायला पाहिजे तर तो उलट आपल्याला सांगू राहिला पण हातभार लावा लागतो काय तुम्ही पण काय हातभार लावा लागतो सहकार्य करावं लागतं यार हे काय पण ते उठसूट सगळ्या कामाला आपणच जायचं का मग आपण नाही जायचं तर मग लोक जातील काय बोलता त्याला सांग ना बाबा तुझ्या त्या पोरीच्या मामाला सांग मला हा पुरीच्या मामाला सांग मग हा त्याला कशाला त्रास देते ते बरं बघ आपण हातभार लावू त्याचे अरे, फोन येत आहेत मला एक मला सांग. तो नाही, म्हणतोय नाही, माझं काय म्हणणं नाही मी पैसे द्यायला तयार आहे तो आपल्या पोराशी लागणार उभा राहील का मग का बरं नाही उभं राहणार हं? उभं राहील ना आणि त्यावेळेस दिले हात वर करून मग कसं काय हात वर करेल तो त्याचा काय भरोसा नाही नंगट माणूस आहे तो तुमचे डोक्यात आहे ना लय विचार बेकार चालता पण अरे बेकार म्हणजे ना अक्षरशः जवळ उभं नाही करायला पाहिजे असं माणसाला पण माझं काय म्हणणं आहे आता पोरगीचं लग्न जमवायचं आपल्याला तिथं जायचंय जाऊन येऊ या काय बाई, म्हणतो मी तुला पहिले सांगतो मला जर काही बोलला हा. तर माझं जाईल डोकं सटकून पहिले सांगतो त्याचं एक तर तोंड हातात नाही काय बोलणार आहे बरं तो मी आहे ना मी त्याची बहीण आहे ना अरे तू बहीण आहे, मला माहिती आहे तो नाही बोलणार काही तोंड तोंड हातात टाकून नाही ना. नाही नाही काहीच बोलणार नाही तो असं तोंड टाकून नाही बोलत तो त्यालाही माहिती आहे. नातं भाडं माहिती आहे त्याला तू आता त्यानं दारू बिरू बंद केली का हा बंद आहे हा नाही तर मग काय चायला दारू प्यायला असले ना तू डायरेक्ट नावानं हाका मारतो दाजी बिजी सगळं विसरून जातो दाजी बिजी सर विसरून जातो पण तुम्ही बी दाजी सारखं वागा त्याच्यासोबत मी काय केलं दाजी सारखं नाही वागून तुम्ही पण काहीच्या काही कुठल्या कुठं मी बोलता बोलणार माझा हक्क आहे हाय हक्क आहे पण कुठल्या कुठं नाही बोलायचं कुठल्या कुठं नाही म्हणजे नेमानच अरे बोलायचं त्याला जर वागायचं सूत्र नाही त्याला बोलू नाही तर काय करू हं? काय 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 वागतो वागायचं जमत त्याला कसं वागतो तो आता हा कसं वागतो बरं चाल आता तुला दाखव तुला आहे ना त्याच टायमाला सांगाल मग तुला कांदे मी असं नाही ते करणार हा चालेल पण आता आपण जाऊन येऊ आणि ते काय आहे काय नाही ते नेमणटकं करून घेऊ चालेल हा जमवायचं चला बस रे बाबा तोंड तर एवढं करून देईल काय माहिती काय टेन्शन आलंय भावाला काय माहिती काय टेन्शन आलं माझ्या दादाला राम लग्नाचं राम. टेन्शन असेल हो राम राम दाजी तो आम्हीच घालायचं का आता नाही पाहिलं असतं तुम्हाला पावत पाहिलं आता का तुम्ही वर लागेल दाजी खाली वाकर हा तुम्ही करूनच असं काय चाललं ठेवलेलं दादा काय नाही बाई काय बस बरं आहे का हा, बस बस लय दिसत आले आज लई दिसाना पाहिलं ना मी तुला बोललो होतो ना काय? पेन नाही 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 हो, पेत नाही दाजी तुम्ही काय फोन तुम्हीच केला होता ना फोन केलता मी पण तुम्हाला लय दिवस झाले यायला असं म्हणतो माझा भाऊ दारू पेत नाही आता दारू तुम्ही आता कसं आहे आता मेवण्याला तुम्ही आता थोडस हे टाळा करायला लागले ना तुम्हाला मेवण्याची आता गरज नाही राहिली गरज नाही आता तसं वाढवा काही काही नाही बोलायचं नाही दादा काय वाडा काय तरी मी येत ना तुला म्हणलो होतो ना आता दोघांमध्ये माझी मरणूक का आता मग तू सांग ना त्याला मग मी तेच बोलते काय वाढवा बोलायचं नाहीये काय ते लग्नाचा काय विषय चालू आहे दादा काय आता तुम्हाला जर लक्ष घालायचं नाही पाहायचंच नाही हं. हा? का तुम्हाला कळत नाही आता आम्ही एवढं लांबून नाही, तुम्हाला कळत कशासाठी नाही का आम्ही एवढं लांबून कशासाठी नातोय काल राहते आज मी मोठ्या घरी कायला तुला दिलंय हा हा मी काय नातवाईकात पाहायचं हा आम्ही एवढ्या लांबून कशासाठी आलो सोयरे दादा पाहायचं काम चालू आहे हा. असं काही नाहीये पण मग तुमच्या आम्हाला वकारा कळा ना मला आम्हाला वाटलं तुम्ही पाहून घेतलं अहो, का आम्ही कवाय करायला तयार आहे हा तुम्ही कवाय आणा ना केव्हा हे काय तयारी आज बघ. नाही लग्नाचा विषय चालू हा. आहे नाही का? हा हा तयार आम्ही कवा नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही जर पाहुणे झाली ना तू दारू बिरू पिऊन आला काय अगं दारू नाही पेत आता नाही वास घेतला मी दारू 2-4 वर्षामध्ये दारू बंद करून टाकले हा का? अंजली हा का तर मग आता आहे ना आता व्यवस्थित बोलायचं त्यांच्यासोबत ते काय आहे ना मला बोलता तुझा भाऊ दारू पितो आणि तुझा हा भाऊ ते असं तुझा दारू भाऊ सोडली का मग काय विषय नाही मग ते चाल. मागच्या दारू पेलं तर नेमके दाजी आले ते दाजीला गेलो दारू मध्ये बोलून अहो, ते बूट घेऊन माग लागले होते मागच्या वेळेस तसा. हा का मग त्याच्यामुळे मी येत कावर नव्हतो 4 वर्ष झाले आज पहिल्यांदा पाय दिला का नाही आणि म्हणलं चला भाऊ लग्नाचा विषय आता लग्नाचा विषय आहे दादा हा काय आहे? हा मग मी तेच म्हणते तुम्हाला बरं मला एक सांगा पैसे बिशीची कशी काय सोय आहे नाही पैसे सगळं टेन्शन घ्या तुम्ही नाही का तुमच्याकडे मी रुपये मागणार नाही नाही मग काय टेन्शन नाही आयला मला वाटलं एखादा बेगा होईल हा. पण करून आणील हा काही पण हा. पैशांची मदत जमीन ना काही पैशांची मदत करणार आहे ते जमीन ना काही कोणता दाजी करणार आहे का हा मग मग बरं 5-1 लाख रुपये देऊन टाकू म्हणतोय भाऊला अरे वा मग तर बरी काम होईल मग जमीन राहील मावली हा जमीन नाही विकायची अहो ते जमीन म्हणजे वडलं पाहिजे ते काय प्रॉपर्टी आपल्यावाली करायला कोण आहे माक हा ते करताय ना ते करताय ना मदत म्हटलं थोडी थोडी ओपीत राहू म्हटलं दुसऱ्या
निष्कारण कोणाची धन व्हायची तर आपणच माझ्या आजा करू म्हणलं हा ते बी आहे म्हणा काय- जाऊ दे. काय नाही म्हणे? नाही काढा काढा मग एखादी बेगा काढा जाऊ दे हा, नाही. काढू द्याच मी गिरेक पाहतो लागलं असतं परत तुमच्याकडे नाही माफ कशाला? तुम्ही 5 जमिनीला? लाख ऐका ना, तुम्ही 5 लाख हा. जरा मागून फेड नाही झाली परत आजी तुम्हाला तुला बोलायचं पाय तो भावानं पैसे घेतले हे बोलणं पटलं बा आपल्याला वा त्याच्यापेक्षा आहे ना तुमचे पैसे नका मी एखादा भेगा ओपील पण पण सोयरेदारी आता लग्न वगैरेला लागतीलच ना लग्नाला वगैरे पैसे लागतील म्हणजे लग्नाचा विषय चालू आहे लग्नाचा लग्नाचाच विषय चालू आहे ना हा मग लग्नाचा विषय चालू आहे ना मग घेऊन टाकायचे ना पैसे देताय ना ते नको पैसे नको दाजीचे पैसे नको मला. नाही बोलले ते नाही नाही मी मला भेगा ओपील ते नाही बोलले तर मग तुम्ही बी नाही का अरे त्यांना माहिती मा स्वभाव उद्या जर नाही वेळ दिले तर तुला पुन्हा गोडा तुला लावेल त्रास होईल तुला पुन्हा गोडा लावेल असं विषय करून काढून घेईल त्रास काढून घेईल पण आता भाचीचं लग्न म्हणल्यावर करावंच लागेल ना लग्नाचं काही नाही करून लग्नाचा काही विषय नाहीये मग बरं पाहिले का एखादे पाहिलं आयला पाहिलं पण मग शिकेल बिकेल पाहिजे का काय? हे काय विषय चालू आहे काय समजत नाही. हा? काय विषय चाललाय आता अरे स्थळ पाहिजे काम चालू शिकेल पाहिजे का कसं पाहिजे नाही का शिकेल नोकरीला नका आपल्या काय करायचं शिकेलची पुरेच वाटोळ करते का तिचं आलं करायचं हा? तुम्ही नाही काय नाही नाही भाऊ, मी शिकेल असल्याशिवाय तर नाही, मी शिकेल नका बिना शिकेल मी नाही म्हणणार म्हणजे आपल्या आजीवर तयारी नाही शिकेल पाहायचं शिकेल पाहिजे नोकरी आलं पाहिजे स्थळ तर त्याला मजा मग आपल्याला आपल्याला जुन्या रूढी प्रमाण करायचे आपल्याला हा का जुन्या पिढीवाने शिकेल नाही करायचं म्हणा आता अन्नाडी हा हा का चालेल वाटलं होऊन जाईल असं कष्टाळू पोरगा असला तर करून घेऊ ना मग वाटलं होऊन जाईल पण काय वाटवणार काय वाटवणार दाजी? अहो, शिकेल सवरेल पाहिजे आता शिकायला लागले हो आधी शिकत होते का आधी अंगठ्या बहादूरच होते अरे मग पण- त्याच्यातल्याच पाहा ना पण असं आयुष्य निघेल का जायचं कुठं आयुष्य अजून सांगा बरं मग त्याच्यामुळे शिकेल पाहिजे नोकरी आलं पाहिजे हा का मग बिना नोकरीचं कसं काय जमल बघा मग म्हणजे असं तुम्ही नेमकं काय म्हणताय काय तुम्ही तेच ना स्थळाचाच विषय चालू आहे ना कोणाबद्दल पोरीचा विषय चालू आहे ना आपला बाचीचा तू कोणाविषयी बोलतोय अरे पुरी बद्दल नाही म्हणत मी मग कोणाबद्दल मी माबद्दल बोलत दाजी यो बाबा हाय का डोक्यात तमाशा बी. हा मग तुम्ही काय ऐकत होते आतापर्यंत अरे आम्हाला वाटलं डोक्यात पोर आहे का? लग्नाला आली पोरीच्या लग्नाचा विषय नाही हो मा पहा म्हणतो मी मला लगरी लावा असं म्हणतो मी दाजी तुला काय गरज पडली बरं आता डोक्या एवढी पोरगी आहे तिचं उरकून टाकायचं हे बघ अंजली तुला मी सांगतो हा. बरं आता तिचं आपण आताही लग्न करू हा बरं ती एकदा निघून गेल्यानंतर मला कोण करेल सांग म्हातारपणाला झोप दाजी काय वाटतंय नाही बरोबर पटलं आपल्याला आतरू टाकायला कोणी नाही आतरू काढायला कोणी नाही स्वयंपाक करायला कोणी नाही अंगातले कपडे धुवायला कोणी नाही बरोबर. आंघोळीला पाणी द्यायला कोणी नाही पाठ घासायला कोणी नाही हा. हा? करायला कोण एवढं नाही करायला एवढं कोण आहे नाही तुझं आलं हा? आणि मग आता काय बोलत आधी लागाच मग आता काय होतं या वयात नाही करत मग करते का मावाला म्हणजे त्याला आणि असं वाटतं पोरगीचं करून टाकायचं आधी डोक्यात राहाय जरा डोक्यातून जाऊ नको अगं पुरीचंही करणार आहे मी हा पुरीचंही लग्न करणार आहे चांगलं मोठं तुला जसं मोठ्या घरी दिलं हा. ना तसं तिला मोठ्या घरी देणार आहे मी कधी एक पुरीचा बाप आहे हा पण माझं एकदा तुम्ही लगारी लावा अरे बाबा पण मग आता पोरगी लागणारे लोक काय म्हणतील तुझ्या गोळ्या आहे ना पूर्ण सटकून गेलेल्या आहेत त्या राहिल्याच नाही हा, मला तेच वाट राहिलं बर का अगं, मी अजून एक ठिकाणी होते अजून मग माझ्या कुठेच गोळ्या सटकल्या नाही कुठेच नाही मग तुझा लग्नाचा विषय नाही आहे पोरगीचा विषय आहे. पोरगी डोक्या एवढी आहे नाही नाही भाऊ, मला नाही. पुरीचं लगेच लग्न नाही अरे उद्या जर ती पोर पळून गेली तर काय करशील नाही जाणार हो, बापाला सोडून नाही जाणार माझी पोर मला बापाला? जाणार नाही. हा? आताच जमाना तसाच आहे तिला आई बट्टा. नाही तिला माहिती आहे, आई नाही हा. नुसता बाप आहे आपल्याला बापाला सोडून कस काय जाऊ हा, जग म्हणजे- काय म्हणाल आपल्याला शेवटी तिला काही लाज लाज ऐक नाही पुरीला माझ्या आलं लक्षात बरं का त्याला असं वाटतं का कन्यादान जोडीने करायचं अरे भाऊ लोक तसे नाही ना लोक बिघडवायचे काम करतात तुला ते बी नाही समजत का आणि तेव्हा तुझं काय लोकांनी किती वेळाच काम हा. केलं तरी माही पोर बिघडणार नाही हा कोणाच कागद राहील माही पोर हा. हा त्याला शाही माखून देणार नाही हा मा नावच कमी माही पोर अरे बाबा पण तू जर लग्न केलं तर तिला स्थळ लागणार नाही ना काय सांगा बाई का बरं नाही लागणार? नाव ठेवतील लोक अरे मग ती वरमाई राहील आज काय करता तुम्ही अरे लोक म्हणशील चाल या माणसाची पोरगी करावा या ना पोरीचं लग्न करायच्या वेळेस स्वतःचं लग्न करून राहिले कशी काय लोक लग्न करतील मदत आम्ही मदत करतोय ना दाजी तुम्हाला सांगू का एक जण ठेवा जर 2-4 पाहुणे आले हा. बसले जर पूर्ण सगळं स्वयंपाक पाणी करायचं आहे हम्म. पोहे तिनच बनवायचे सगळं तिनच द्यायचंय हिला ठेवून घ्या ना 8-5 दिवस हिला ठेवून घ्या शेवटी ती कोण लागेल आत्या लागेल हा. मग ती 8-4 दिवस राहील आणि नंतर पाहुणे जर आलेच मग कमी मग कोणा स्वयंपाक पाणी करायचा जर पर पोर राहील करून तिकडे टाकू मग भाऊच 1 मिनिट जर जवळचा आला एकटा राहिलाच मग कमी हा. मग काय करायचं मी सांगा मग जाऊ दे धाब्यावर न्यायचं का जेवायला धाब्यावर न्यायचं का
मग तू एवढं गागू नको ना. आता पोरगीचं राहू देते, तुझंच करून टाक बाबा. हा मग आता येतं कळालं तुम्हाला. तुझंच लग्न करून टाक. करायचंय ना. हा. एवढं गागो नको ते गागता जायचं उघडून हा. मग राहिलं ते लग्न साईडला. अरे पण तुम्ही जर विचारच करेल मला इतकं टेन्शन देते तुम्ही. बापरे एवढं टेन्शन. 17 वखत फोन केले तुम्हाला माहिती. बोललो ना मी तुला पहिलेच बोललो होतो ना. काय बोलत होतो मी तुला? बरोबर आहे ते. तेच सांगत होतो ना मी तुला. हिला पहिलेच बोललो होतो. म्हणलं हा पक्का चढेल हा काहीतरी बॉम्बस्फोटच करेल हा. केला ना बॉम्बस्फोट त्यांनी. हा ना काही पटत बी नाही का दादा एवढं तेवढं पण नाही समजत. नाही पाहू आता राहू दे तिचं मागच राहू दे. पहिले याच्याच गळ्यात घालू. ती बरी भेटते तर ठीक आहे. नाही तर तिनं वाजवायचा तुझा आला ढोल साऱ्या गावामध्ये. चांगली पा चांगली पा पोरं व्हायला नका. तुझ्या नजरात असेल तर सांग ना मामा. आता या वया त्याला बिना पोराची भेटणार आहे का? आता मा नजर असते आता मग तुम्हाला काल विचारलं असतं. चांगली पा कुठून चांगली म्हणजे असं महाराजा टेपाव नका पाहू बा. काय लग्न करून येईल मारतील आम्हाला समोरचे लोक. एवढा पिकून गळायला आला म्हणची. आणि वय का मावाला वय आणले महापुरीचं अजून लग्न वय नाही म्हणजे मा काय लय वय झालं वय कमी त्याचं. 30-35 वय मावाला काय 19 वर्षात लग्न करू दिले महातरच केलं ना. पण समोरचे लोक बोलतील ना तुझा भाऊ पिकून गळायला आला तर लग्न करायला निघाला का? आपले आई बाप वारून गेले तो लग्न कोणा केलं मीच केलं ना. हे बरं झालं. ऐक आपल्या गावात ठकी आहे ना. ठकी तिला कोण नाही सांभाळायला. तिला विचारून पाहतो मी. ठकीला का? हा त्याला 2 पैशाची कमाई बी होऊन जाईल. म्हणजे काही धंदा करते का? लय दारूच धंदा तिचा वाला. दारूच धंदा. दारू जाता मग मला प्यायला लावेल ती बाबा. नाही अरे लय भारी काम. चालेल ना मग तसं चालेल ना मग. हा तू प्यायला बी तरी चालेल. प्यायचं. हा पण तुझं ना लग्नच करून तिचं बरोबर यायचे वरात काढेल ती. मग काय करायचं मग? विचारतो ना ठकीला. हा चालेल. बाबा चालेल का मग? चालेल ना. व्यवसाय असेल तर दारूचा धंदा आहे. नाही याच्यापेक्षा थोडं 5-10 वर्ष हात बाहेर होईल. हा पण जोडा भारी होऊन जाईल. चालेल. या बाय भाऊ कमाईचं साधन बी पाहिजे का नाही? हा बरं आता मला होत नाही. हा मग घराच्या घरात राहील आम्ही मग बरे बसल्या मग काय? गिरायक देत जाऊ. हा अरे गिरायक आले तू गिऱ्हाईक आणि जायचं आणि तिने देत जायचं. हा भारी आहे ना. कमाई टेन्शन नाही. बसल्या याच्यासाठी बायको करतोय का? हा 2 पैसे भेटतील. हा टेन्शन नाही तिनं राहणार. केलं पाहिलं आणि तू खाल्लं पाहिजे. तिने कमवायचे तू खायचं. अरे जमीन जागेवर राहील ना आपली. जमीन जागेवरती राहील. अरे सोड ते धंदे पोरगीचं लग्न कर. नाही माझ्या झाल्या शेतीचं नाही करता येणार. झालं यानं घातलं आता कॅरत मुसळ फक्त. हो घातली आडी तंगडी तुम्ही आता. कलेक्टर आणला इंजिनियर आणला तरी मी करून देणार नाही. नाही आणि ती जर नाही थांबली मग ती जर गेली पळून मग जाणार मला गॅरंटी बापुरीची. तुला आहे मग गॅरंटी. पोर मावली ना ती निघून गेली मग काय करशील? कस काय जाईल? नाही गेली तर सांगते. नाही 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 तिचा जीव लय बापा हो. नाही नाही ते म्हणते दादा शेवटपर्यंत मी तुमच्या जवळच राहील. मग तो बोंबा मारशील का? असा बोंबा करशील का? शेवटपर्यंत मी तुमच्या जवळ राहील दादा तुमची सेवा करायला. काय बरं इज्जतले जाईल माझी वाली बी. तुम्ही फक्त दाजी टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तेवढी पहा मावली आता लगारी लावा लगेच माझ्या लगारी लागलं का महिन्यात लगेच पुरीचं लग्न. अरे बाबा आई काय? पुरीचं कर पहिले. नाही तुला लागलंच तर आपलं जमून ठेव तुझं आलं पहिले तिचं करू. नाही रे नाही हा? काय नाही सांग याला. हा दादा खोटा ऐकतच नाही तर मी काय सांगू आता. मला दमच नाही का नाही. मग तुला झोप येत नाही बा. नाही झोपायची मर जाऊ झोपायची नाही. मग मला ना खरं काय माहिती काय मला पुरीचंही लग्न करणं गरजेचं आहे. हा. पण त्याच्या आधी माझं होणं गरजेचं आहे. असा बाप आहे असतो का कुठं? असंच बाप आहे तू. तुला मी बोललोच होतो असा तुला. बाप असतो का कुठं? मग त्याला काय करा नाव नाही दिलं मग. तू पहिला त्याचा स्टॉक काढायचा चक्कर मध्ये आहे. आधी माझं करा मग मी पोरगीचं करण. अरे बापरे. हा? येणे चांगली दाखव इज्जत पाय झाली. दाखव तुझे आले. नका दाजी असं. नाही दर्शन घेऊ त्याला. नाही, एवढं पाप ना करू. उलट मी तुमच्या पाया पडतो पण पहा बस. बा. आयला काय करावं आता. पोरगी कुठे जायले? पोरगी एक मळ्यात गेली ती भाजीपाला आणायला. हा का मग आता आपली काही भेट नाही होत वाटतं. तू आता एक काम कर हा. थांबतो आता इथं. मी कशाला थांबू? नाही तू थांब आता 4-8 दिवस. हम्म, मी पाहतो ठकीला विचारतो हम्म. आणि असलं तर मी या तुम्ही दोघे बरोबर. नाही तुम्ही फोन करा ना मला दाजी. मला काय मी नाही काय नाही तू थांब ना. तुम्ही पण थांबून जा ना मग बघू आता. तू थांब मी विचारतो आणि मी फोन केला घेऊन जाऊ त्याच्याला. हा आपण दोघ जण थांबू. तू एक काम कर. भाऊ मस्त खाया प्यायला घेऊन येईल. थांबतो ना आम्ही. मला दम नाही निघत नाही एक ठिकाणी माझं काम मला जाऊ दे. ऐक तू थांब. तुमचं काय आता टकीकडं? अरे ठकीकडे नाही जात मी. विचारतो तिला फोनवरती. गावात गेलं म्हणजे डायरेक्ट विचारणं बरं राहत. म्हणून माझा भाऊ मला बोलतो बर का तुझ्या नवऱ्याला चालू आहे. यायला पापा
आता हे असं पा नाही बरोबर आहे, माझ्या भावाला सांगा काहीतरी आता माहिती हिला. असेल तुमच्या आता मी तुमच्यासाठी पोरगी पाहायला चाललो, आता ही बाई तुमच्या अगं ठिकाणी जाऊ काय दे रे काय बा, आता ते पाव दे ना, आता मा का चालले ना ठकीला आणायला चाललो म्हणे. नाही विचारतो पहिले तिला. चालले ते त्यांची सेटिंग लावून घेतील तिथं, मग काय करावं. म्हणजे आता कस काय लावते साठी तिथे म्हणजे तू कमी पडली का त्यांना मग हा ते तिथं मी त्याच्यासाठी आता चालले एवढं ना, ताजीला मला आहे ना, मला मला काय काय करायचं? ठकीकडं चाललो म्हणे मी, ठकीकडं. अहो, मग काय आता ठकीकडं बरं विचारायला इथं चालले विषय ते. काय चालू आहे आपल्याला, अरे मग आपल्याला तेच भाषेच्या विषय आपल्याला बोलायचं नाही काय नाही करू दे, कर त्यांचं आलं पहिले त्यांचं करून टाकू, जाऊ दे त्यांचं करू दे, होऊ दे त्यांच्या मनासारखं होते. आलो मी टकीला विचारून येतो. हा, या दाजी हा. थांब आजचे दिवस मुक्कामी थांब. आणि जर पटलं ना ती जर हा म्हणली ना, या मग डायरेक्ट तुम्ही लवकर दोघं या. दोघं. हा आणि काळजी नको करू, मी जेवल ठकीची इड हा का हा. मग मी पण येते मग. अरे नको ना, मग ठकीच्या इथं बरं नाही जेवता जेवणार मी घरी जेवलोले. ठकीच्या इथं जेवता घरी जेवायचं जायला म्हणे. आवड पाहुणा. नाही, आता घरीच ते जातो मी. चेष्टा करते पाहुणा बस ठकीच्या इथं जेवल म्हणे. मी नाही येते नाही ना मग. जेवणार, घरी जेवल बस तू. नको घरी जेवायचा हा घरी जेवल. नाही तर डायरेक्ट ठकीच्या इथं येईल. ठकीचं नाव ऐकतच आपण बोल. बाई. दादा तुला कळतं का, काय लग्नाचा विषय बोलतोय. आधी पोरगी लग्न करायसारखी तिचं लग्न करायचं, माझं लग्न कर माझं लग्न कर, हे काय नाही बरोबर ना काय तुझं वय झालंय दादा. तुला नाही कळत का, तुला माहिती तुझी बाबजे वारून 17-18 वर्ष झाली, विचार कर. हा. अगं तसंच आता कसं राहतोय माझी मला माहिती. आत्या हा. तू आली कशी बरी का पाय बरी 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 ये बस. काय काय आणलं का भाजीपाला माळव ना रानात तोडेलच नव्हतं, नंतर मग नाही आणलं. काय चाललं मग. काही नाही बरी आहे, तुम्ही बरे आहेत का? हा, कधी आल्या? बरी. मी आत्ताच आले. मामा नाही आले? आले पण गेले पण बाई. अरे देवा, हा मला वाटलं मामा आले असतात. मामा माझे लय लाड करतात. ते काम होतं ना अर्जंट. मामा गेले बाई, तुझ्या पप्पाचा भारोळ चालू झालंय. हा, मग पप्पाचं भाषण ऐकून सण गेले. मामाला नाही आवडत ना जास्त बडबड. हा मामाला नाही आवडत पण पप्पाला लय आवडतं. पप्पाचा आता नवीनच खूप निघला हा. म्हणे मला बायको करायची. बायको करायची, मग आता काय करायचं. आता या वयात पप्पांना बायको करून द्यायची आणि मी काय करू? घे ऐकलं. काय माहिती तू मला बायको करायची आणि मी काय करू दादा मग? बरं आता तो लग्न करून दिल्यावर मा कसं व्हायचं इकडे सांग बरं तू. हा ते पण बरोबर आहे तू ना. सांग काजल तू सांग. अरे बाबा पण ती डोक्या एवढी पोरगी आहे, माझं लग्न कर तुझं लग्न कर, माझं लग्न कर तुझं लग्न कर, हे बोलायपेक्षा आधी तिचं बघू, तिचं करून देऊ, हातभर मी लावती. ऐका ना दादा, जेव्हा मला लग्न होईल तेव्हा आत्या राहील लागलं असतं 8-15 दिवस आणि 8-15 दिवसांनी करून देऊ. तिचा नवरा कसा आहे तुला माहिती ना, तो मामा 1 मिनिटभर ठेवीत नाही इकडं. त्याला आता तर कसं ठेके कोणती बाय तो बरं विचारू तो पाहुणा बरं. पाहिलं का आता बाई, मग आता मी किती दिवस राहू आता? ठकी लग्न करायचं चा विषय चालू आहे बाई, तुझ्या बापाला लग्न करून द्यायचंय ठकी सोबत. तुम्हाला माहितीये का दादा, ती बाई लय डेंजर सांगते. दारूचा धंदा आहे म्हणजे. त्यामुळं माझा संसारामध्ये वादवाद नको बाबा. अगं अंजली अगं ऐकत माझा नवरा जर ठकीच्या नांदी लागला ना तर माझं वाटोळ होईल. ठेकेचा त्याचा काय समज पाहुण्याचा. मग तुझ्या समोर बोलून गेले, मी ठकीच्या घरी जेवण करणार. बरं तुमच्याच गावात ये ना. मी जुरत एवढं लांबून तू यासाठी आली, या बाचीसाठी आली. बरं का ठेके किडा आता विचारायला गेला ती हा म्हणले हो, मग पाहुणा आपल्याला सांगणार आहे ना लगेच. मग माझ्या लग्न झाल्यावर पाहुण्याचा त्याचा काय समज. बरं दादा, तुम्ही लग्न नाही केलं तर काय होणार आहे का? तुम्ही हाताने करून खाल्लं तर काही होणार आहे का? वर खाऊ आता का कस काय गेलं सांग बरं एकट्याला. आतापर्यंत तू काय करून घातलं आणि मला काय स्वयंपाक पाणी येतो का बाई. लय उता आला बाई तुझ्या बापाला तर. माझं ना ते बाई डोकंच बंद पडलं. आता काय करावा? दादाला समजून सांगून पार मला ना अशी चक्कर यायला लागली पार. तेच ना मग लय उता आला, मग आता काय बोलावं बाई. काहीच नाही बरोबर आहे. दाजी बरोबर पाहणार मा करताना. अरे दाजी पाहणार आहे पण माझाच नवरा त्या ठकी आहे. ती काय आहे, ती बाईच्या नांदी लागला तर माझं वाटोळ होईल. अरे कस काय नाद लागेल तू काय बोलते नवरा ते मग तो का काय आता येतो नाही येतो वापस काय माहिती. तो नवऱ्याला मोठे धरणाचं ठकीच्याच घरी राहून जातो. हा हा पाहायला तर गेला तुला बायको का तोच बायको करून घेतो, आता त्यालाच माहिती. मग मी तर तुला म्हणत होतो जाय पाहुण्या सगळं. आता तुम्ही तूच तर बोलला आता थांबून जाय म्हणे. विचारा बरोबर. हा तू बोलत होता मला थांबून घे म्हणे, येईल म्हणे पाहुणा. मी नाही म्हणत तुला थांब. तो मुळे झाला पाहुणा माझ्या मुळे. हा मी तू तुला नाही म्हणत होतो पाठवलं मी. तू पाठवलं. अगं पण मी पाठवलं ना पण तुला सुद्धा म्हणत होतो चाल, पण तू म्हणा मी थांबते. आता बाई मला फोन आला कोणाचा तरी. बरं आता मला आहे ना, हे आता या बाबाला डोकं लावणं म्हणजे ना माझ्या डोक्याच्या वरती गेलं. आता माझ्या बापाला तुम्हीच समजावं तुमच्या भाषेत. मी येते. हे असे
तू कुठे चालली येते पाहिलं का येते कुठं चालली कुठे तू चालली तू काही नाही आता मला आता येईल निडा मला काम आलं मीटिंगचा फोन आला त्याला चहा पाणी करणं काही आता आता कशाला जाते ते दीदी मामा तर तसेच गेले बिगर चहा पाण्याची हा बरं ठीक आहे आता मी तुम्हाला चहा करते ओके हा आता ठेवून दे मी पण आहे ना काय आहे, काय नाही बघते हा पाय जाय का आणि लाव पाहुण्याला फोन लाव बाबा पाहुण्याचा फोन येणार मला मी पडत जसं काय रे इथे वेट करत बसला काय फोन नाही लवकर उचलत काय अरे आत्या आलेले होते घरी काय मग त्यांचं काय चहा पाणी केलं का चहा पाणी केला आत्याला मामा तर गेलेलेच होते निघून हां मामाची माझी भेटच झाली नाही हो का हो काय चाललंय मग कसं काय होतं काय नाही हेच लग्नाविषयी बोलायला आले होते तर आपल्या लग्नाविषयी ना आपल्या लग्नाविषयी म्हणजे त्यांना काही माहिती नाही अजून घरी सांगितलं नाही का अजून काय तुला कधीच सांग म्हणतोय का नाही सांगेल रे जरा मौका पाहून चोका मारायला लागतो यार किती दिवसापासून मोका पाहते तू किती दिवस झाले थांबला होता का जरा हे बघ ऐक हां आता मी सांगते घरी पण आधी मला तुझा पण विचार बघायला लागेल ना कसं आहे काय आहे. पण आता माझ्या लग्नाचं बोलायला गेले मी तिथं माझ्या आत्याबाई पण माझ्या लग्नाविषयी बोलायला गेल्या बरोबर आहे ना मग हा ती मुलगी आता जान जवान कोण फोन करते हां कोणती गर्लफ्रेंड आहे रे तुझी नाही नाही हे असंच गर्लफ्रेंड वगैरे नाही ना मी नाही नाही मला धोका बिका तर नाही देत नाही नाही अरे तुझी शपथ मी कधी धोका देईल का तुला ते ठीक आहे मग हां पण माझ्या लग्नाचा विषय आत्याने पण काढला हां मामा पण बोलले वाटतं आणि दादा तर डायरेक्ट नाहीच बोलताय माझ्या लग्नाला यार नाही बोलतोय मग काय घरात ठेवायची का त्यांना घरात ते जाऊ दे दादाचं आता नवीनच उठलं एक काय उठले त्यांचं कधी उठतं असंच मध्ये काय म्हणे माहितीये का हां म्हणे माझं लग्न करायचं म्हणे म्हणजे दादाचं लग्न करायचं आता. त्यांचं हा या वयात या वयात डोकं फिरकलं का त्यांचं काय माहिती बाबा डोक्यात आहे का नाही आहे मला तेच कळलं ना आता पण त्यांना पोरीचं लग्न सोडून स्वतःच्या लग्नाचं पुढे कोणी सांगितलं लावलंय का कोणी डायरेक्ट म्हणून राहिले म्हणे नाही म्हणे आधी माझं लग्न करायचं मग पोरीचं लग्न करायचं मग काय बोलतो आपल्या दोघांचा विषय त्यांचं आता तू बोलायचं ना तुम्हाला काय वेळ लागला का बोलायचं ना तू काही तू गप बसली ऐकून घेतलं का तू आता मी बापासमोर मी काय बोलू रे पण लग्नाचं कारण काय त्यांचं करायचं काय कारण आहे त्यांना करायची सोय नाही स्वयंपाकवर तू आहे ना सध्या नाही तर आपल्या घरी ठेवून घे ना लग्न झाल्यावर आपल्या घरी ते नाही येणार जावायच्या दारात जास्त आणि स्वाभिमानी. अजून त्यांना सांग तू काय लोक नावं ठेवतील ना सगळे तुला तर ठेवतीलच ना मी लग्न केलं तर आपल्याला नाही ठेवणार का नावं पण आता काय करू यार मी मला फक्त तू पाहिजे बाकी विषयाला मला काही नाही एक काम कर आता काम कर त्यांना जाऊन सांगायचं आताच्या आता काय लग्न करायचं नाही म्हणून आमचं लग्न लावून द्या पहिले मी कस काय बोलू यार असं तू बोलायचं ना तिथंच मी आधी लग्न होईल नाही मी असं नाही बोलू शकत बट आपल्या लग्नाचं बोलू शकते मी तिथं की आम्हाला दोघांना लग्न करायचं हे बोलू शकते पण त्यांना नाही म्हणू शकत की तुम्ही लग्न नका करू हे बघ ते जर लग्न करणार असतील तर आपलं लग्न नाही होणार जाऊ दे ना तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांचं लग्न होतं तर आता माझ्या घरी काय सांगू माझ्या सासऱ्याचं लग्न झालं म्हणून अरे पण जाऊ दे ना त्यांचं लग्न ते करतील ते कुठं त्यांच्या बायकोला आपल्या इथे घेऊन येणार आहे? आणि म्हणजे आम्ही दोघांनी एकाच मांडावर लग्न करायचं का असं म्हणते का तू त्यांचंही लग्न म्हणजे मुलीचंही लग्न आणि मुलीच्या बापाचंही लग्न असं कधी झालंय का समाजात अरे समाजात लोक शेण घालतील तोंडात माहिती का अरे विशाल समज ना काही गोष्टी यार आता हे बघ त्यांची पण करायची सोय पाहिजे का नाही जेवण खावण अरे आहे ना माझ्याकडे घेऊन ये ना तू वाटलं कधी बाई ठेवून देऊ ना कामाला ठीक आहे चल दिवसाचं काम करीन बाई हा रात्रीची कोण करीन ते सांग काय रात्रीचे पाय दाबावं लागतात का रात्रीचं जेवण या वयात रात्रीचं कामाचं काय करायचं त्यांना रात्रीचं जेवण करायला आपण येणार आहे डबा देऊ काय करू ते मला नाही सांगू तू काम कर ते जर लग्न करणार असेल तर तुझं आणि माझं लग्न होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख समजतो मला नाही माहित माझं ना डोकं काम करत नाही आता नाही आत्ताच्या तू जाऊन सांग तुझं आपल्या प्रेमाबद्दल सांग आम्ही लग्न करणार आहे म्हणा नाही तर आपण कोर्टात जाऊन लग्न करू हा चल आपण कोर्ट मॅरेज करू पण ते लग्न नाही परत लागेच ना आपण ना माय पप्पा सांग बोलणार पण नाही बाबा बस नाही पण त्यांचं लग्न झालं मला चालणार नाही पहिले सांग तू आताच्या आता सांग म्हणजे तुला त्यांच्यामुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं करायची हो अरे समाजात राहायचं ना आपलं काय असं नाही ते प्रेम करायचं पळून जायचं बाहेर नाही आपल्याला सगळं समाजात राहायचं तुला माझ्या फॅमिलीत यायचे आमचं मोठं कुटुंब आहे सगळा समाज आहे आणि आम्ही समाजाचा विचार करतो म्हणून म्हणतो तू आत्ताच्या आत्ता बापाला जाऊन सांग हे बा दादा लग्न करू नका माझ्या संसाराचं वाटलं नका करू क्लिअर बोल तू आणि जाऊन सांग आता लग्न मला नाही मी तुझ्याशीच नाही बोलणार तुझा तू आजच्याच जाऊन सांगायचे ऐक ना विशाल यार समज नाही यार तू मला जर तू समज मला तरी समजून घे ना अरे तुला खूप समजवतो माझं 100% प्रेम आहे पण मी समाजाचा विचार करतो एवढं लक्षात ठेव समाजात राहायचं आहे आपल्याला समाज सोडून नाही काही वागता येणार तू सांग ना त्यांना समजून
आता राहिलेच किती दिवस? अरे 2-4 वर्ष टपकतील ते माहिती का? असं म्हणजे काय तू माझ्या बापाची मारायची वाट पाहू राहिला काय? डोकं एक कानाखाली. आता म्हणजे तुला आता राग येतो ना, असं वय झालं आता मरणार नाही का ते? बोलू नये पण तसं मरणारच ना कधी ना कधी. हे बाय सगळं बोलायचं, माझ्या बापाच्या मरणाबद्दल बोलायचं नाही बरं का? नाही बोलणार, ठीक आहे सॉरी, पण तू लग्न नको करू. मग तुला माझं एवढं ऐक ना तू, मग फक्त लग्नाचं ऐक ना तू. ठीक आहे बघते बोलून. आणि ते लग्नाचं केलं मी तर कधीच तू तोंड पाहणार बरं का, सांगतो पहिले. मी आता ना दोन्हीकडून फासल्यासारखे आणि आत्ताच्या आत्ता जाऊन सांग, वाटलंच मला बोल, वाटलं संध्याकाळी नाही तर. मी तुला कॉल करते, तू ये नंतर. मी आधी बघते काय बोलते. हां चला, आणि बोलून घे. हो. ठरलं बरं का, नाही तर परत तिथं लाडीगोडी नको लागू. ये चल. काय गणगणी, या माणसाला कळलं पाहिजे आपलं वय काय, आपण वागतो काय. पोरीचं लग्न करायचं तर बापच भोल्यावर चढतोय. अरे वा, काय जमाना चालला राव, आहे डोकं खायचे काम आहे रे. बाई आता कसं काय बोलू? दादांना बोलायचं म्हटलं ना तर डेंजर विषय हा. काय बोलू मी? काय दादा बसले? हा बसलं. आते बाई गेला का? नाही इकडे होते ना घरामध्ये. काय माहिती, मी चहा केला हा त्यांना म्हणलं चहा वगैरे प्या म्हटलं आराम करा. झोप असेल मध्ये घरात. हा का? दादा मी काय म्हणते, काय प्लीज माझी एक गोष्ट ऐका ना. आता काय? आधी माझं लग्न उरकून टाकू, मग तुमच्या लग्नाचं बघू ना आपण. अगं काजे तू येडापाना नको करू. हे बघ तुला वाटतं बा आता दादाला नाव ठेवतील लोक. बाय नाव ठेवणार थोडे दिवस ठेवतील, पण नंतर तू बाय तो लग्न करून जर दिलं, तू सासरी गेली तर माझे इतके हाल होतील तुला सांगतो. अहो दादा तुम्ही माझी गोष्ट ऐका. बघा, आता मी तुम्हाला खरं सांगते सगळी गोष्ट. काय? मी एका मुलावर खूप प्रेम करते. बर हां तो मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार आहे. बर हां हा त्याची खूप मोठी एकदम प्रोफेशनल फॅमिली, अच्छा राजकारणी घराणं आहे त्यांचं. बर हां जर कधी आता तो लग्न करायला तयार आहे माझ्यासाठी, त्यांनी त्याच्या घरच्यांना मनवलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. हा आणि जर तुमचं जर लग्न करायचं म्हटलं तर त्याला लोक नावं ठेवणार नाही का इतक्या मोठ्या राजकारणी घराण्यातल्या मुलांनी या मुलीच्या बापाचं लग्न झालं आणि तिच्याशी लग्न केलं, म्हणजे त्याला नावं ठेवणार नाही का? नाही काय राहतं तुला सांग काजल, राजकारणाचे लोक ते त्यांना ते वेगळं वाटत. एक काम करा ना तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून द्या पहिले, कारण की आम्ही दोघं एकाच क्लासमधले, आमच्या दोघांचं एक बॅचअप पण बसतो, सगळ्या गोष्टी आहे. तर मग तुम्ही आधी आमचं लावून द्या, मग तुम्हाला कधी करायचं ते करून घ्या ना. मागून लग्न केलं मग मला नाही नाव ठेवायचं का? काय तो जावायला मग नंतर म्हणता येईल का बाबा याचे खायबाईचे हाल होत होते, उपाशी राहत होता म्हणून. हा काय? हा थांबा 1 मिनिट, मी त्या पोराला बोलून घेते फोन करून, मग लागलंच तर तुम्ही ना काय ठरवायचं, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या. हे बघ, काय? हे बघ फोटो बघ, दे अरे वा हे बघ, अरे वा. हे बघ ठकी सोबत फोटो काढले बघ. बघ, चालू झालं बघ ठकी सोबत लफडा. आता बापरे मामाचा आता काय करू मी? म्हणजे मला फोटो पाठवायचे मी आता तू सांग मला आता मी आता काय करू? बघ हे फोटो तूच बघ आता, धर पाय ते फोटो. म्हणजे काय झालं आते बाई? मला पायी पाय, मला पोरगी पाय, आणि पोरगी पाहायला गेला माझाच नवरा त्या बाईमध्ये अडकून गेला. पाहिलं का आता हे दादाचे कारण आम्ही त्या ठकीच्या नादी लागला. आता मी काय करू सांगतो आता मला, मी आधीच बोलली होती अगं तुला. अंजली आता तू सांग, आता तोच नवरा काय म्हणे, मी पाहतो ठेकीला बरोबर, मग आता ठेकीला पण मला तुला कळतं का? अगं पण मला विचारायला पाठवलं का याला लटकायला लावलं तिला. थांबा आते बाई, थांबा तुमचा विषय नंतरचा आहे. आधी ए पुरी थांब गे, इकडे महाबहिणीचं वाटोळं झालं तुला काय? पण दादा तू पाठवायचंच नव्हतं. आता तुमच्या दोघांचं झालं वाटोळं, माझं वाटोळं करता का तुम्ही? अरे थांब तुझं रे. नाही ना ग, तुझं होईल ना, होईल ना. तुम्ही आहे ना त्या पाठीशी, तू हा. टेन्शन नको घेऊ. आता तुझं मी आहे करून ना. देईल मी. तुझ्या बापाचं नाही झालं चालेल, पण तुझं करेल मी. दादा तुझं हे चुकलं बरं का, कस काय? तुझं एकदम चुकलंय. माझं वाटोळं केलं तू, माझं घर बरबाद केलं तू. ते तू आता हे कर दाजींना फोन कर, म्हणा टकीला काय म्हणा, टकीचं काय लफडा आहे तो विचार. अरे पाहुणे फोटो कार टाकायचे बरं, काय पाहू नाही हा? का? कसे आहे ते फोटो बघ ना, हा? बघ काय ते गाड्यात हात घालून बापरे, घरी पप्पी घेताना पुढे का? धरलंय काय ते पाहुणे, लाज तरी वाटली का पाहुण्याला? पप्पी घेताना नाही दादा. मला मोठ्या घराचा माणूस आहे मी. या मोठ्या लोकायला आहे ना यसली सवय राहते का? या बायक पाय, कशाला या बाईला बोलायचं पुढे. बाबा? तू कशाला बोलला? जाय मला बायको पाय. अरे तू मला- थांब बा आता जरा झालं पाय आजली. अगं त्या पावड्याचं त्याचं आहे ना, तिचं आधीच लपडा असावा. हा आधीपासून लफडं खरी बात ती, आता जरा होतं. ठेव. तुला कसं काय माहिती? अरे पण तू डायरेक्ट कस काय तू मारूचा फोटो काढेल यांचं नका ऐकू दादाचं आत्या. काय आधीच लपड नसेल मामाचं बरं का. म्हणजे?
तुमच्यामुळे झालंय दादा. हा लगेच आहे, 1 तासात लपडे होत्या का? पण दादा तू पाठवलंच का? मी बोलली होती मी जाते बा, मला माहिती माझा आता मला माहिती होतं का अंजली असं घडेल म्हणून. तुला म्हातारपणात काय उत्तळ आला एवढा? बरं तो काय नवरा सांगू तुला तुला? गॅरंटी नाही का? तो नवरा तुला माहिती ना कसं आहे? हा. हा? मला गॅरंटी आहे, मग पण तुला का उताला एवढं सांग मला. काय तू का पाठवलं बरं त्या माणसाला? त्या आज माझं घर बरबाद झालं. पाठवायची बातच नव्हती ना दादा. मामा आले होते बसून द्यायचं होतं नाही बरं का? माहिती चूक झाली तो आता माफी मागवतो बस. माझ्याकडे माफी बिफी हा, नको मग? मागू, फोन कर आणि ती ठकी काय कोणी तिला हे कर आणि माझ्या नवऱ्याला माझ्यापाशी घेऊन ये. पण तो ठीक आहे मी ओळखीतच नाही ना. फोन कर ना, दाजीचा नंबर आहे ना. हा, दाजीला पाहुण्याचा आहे, फोन हा. लाव आणि लाव पाहुण्याला फोन लाव. पाहुण्याला फोन लावून इथं बोला ना ठकीला, हे बोला मम्मी पाहती. तो याच्यावर सोड बरं लपडे जर असावा तर तो याच्यावर काल पाठवेल मग व्हॉट्सअपला. तुला पाठवलं आलं होतं का मग? मग माझ्याच्यावर पाठवल्याचं मी म्हटलं असतं ते. अरे मला माझ्या घरच्या माणसाने फोटो पाठवले असते तर मी त्यांना डायरेक्ट फोन केला असता. मला शेजारीच्या बाईनं पाठवले. शेजारच्या हे पाय बाईने? म्हणे या अशी इकडे राडी उराली, तू काय भावाकडे जाऊन बसली? पाहिलं ना म्हणजे थांब आता मला- झालं मग आता थांब थांब मला ना दाजीला फोन लावू दे. भावामध्ये काय जीव अडकलाय म्हणे तुझा आला. हॅलो दाजी का हो? तुम्ही तर मला बायको पाय गेले ना, तुमचेच फोटो पाठवले आमच्या काय काय गळ्यात हात घालत्या काय ना किस करत्या काय मुके घात्या काय. अरे काय लाज धरली तुम्ही सुद्धा. हा याला दाजी म्हणायची लाज वाटते सुटली मला. अहो सोन्यासारखी माई बहीण तुम्हाला हा देले याची काय वाटत आहे तुम्हाला? अहो तुमचं आधीच लपडे हे सांगा ना मग. काला नाव आम्हाला नाव पुढं करते मग का म्हणे मी ठेकीला विचारून येतो आणि तिकडेच बी लागली आहे ना. दाखव इकडे इकडे. जर बोल तूच बोल आता बोल. हॅलो, केव्हापासून लफडे तुमचा आला त्या टकी सगळं भवानी सोबत? हा तिची हायची काळी दाम जावा तिची. नाही म्हणे, नाही मी भावाला बायको बघायला चालू, तुझ्या भावाचा करून देतो. माझं नाही का तोंडले कुठल्या कुठं जाईल. अहो येणे माझी आयडीच नंबर लावला. म्हणजे हा? आजपासून होतं का तुमचं आलं हे? या तुम्ही इथं या, इथं या, तिला बी घेऊन या, ते हा. इथं घेऊन या आणि तुम्ही पण या म्हणजे इथं. मा नेमतं झालं फक्त नाही तर मी नेमतं. ना, नाही तर कुठल्या कुठे करून टाकन मी. आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघंच्या दोघं इथं या. हा या. हा घे बोल. हॅलो दाजी लवकर या बरं घरी मावाले. हा माई बहीण मी लय खावडले आता. तुम्ही माव मूर्ती देऊ नका तुमचं आधीच लपडे. हा फुकट नाही तुम्ही ठेकीचं नाव घेतलं. काय माहिती तिकडे येऊ तिकडे यावं लागेल काय? तिकडे कशाला, तिला घेऊन या. अगं ते तिकडे बोल राहिले आज गेले आपल्याला. चल हा? चाल चाल त्यांना त्यांचा भेदभाव चाल. चल पो हा येतो येतो दाजी येतो. हा ए चल चाल ए चाल काय काजी चल. त्यांचा भेदभाव पाहते मी चल. आता. आता आहे ना तुम्ही तुमचं बघा. मी माझं लग्न करून घेते. असं म्हणजे? काय आता मी तुला बोलली ना मी करून देते तुला. माझ्या चॉईसने करायचं आतेबाई मला. पण मी आहे ना त्या पाठीशी, मी करून देते ना तुला. तो मुलगा येणार आहे आता थोड्या वेळात मला घरी थांबावंच अरे लागेल. या पुरे तू काय अशी करू राहिली इकडे काय झालं तिसऱ्या ठिकाणी? मला डोकं लावू नका दादा. तुम्ही जा आईला मला फाशी घ्यायची वेळ आली तुमच्यामुळे आता. नाच झालाय. माझं वाटोळं उरालं. अगं आता मग मी तिथं काय करणार म्हणजे आहे? बहीण राडकी भाऊ राडका तूही चालली दुसऱ्या संग. म्हणजे हा काय होईल परपंच आपला तिचं करणं असा? गरजेचं आहे दादा आपल्याला. तिचं लग्न करणं गरजेचं आहे अरे आपल्याला. अक्का अंजली आपण करायला तयार आहे ना. मग? आपण का ठेवायची वस्तू आहे का ती? तू आधी पहिले ये, माझं नेवनेट ते तो नवऱ्याने सगळी गाण करून तुला आता. चल, हा? चल, नवऱ्याकडे हा? चल, चल, चल. असे संबंध पाहतो तिकडे बिलगतो का? हा, हा? तुझ्या- त्याच्या आईचा नालायक मी जावायचा. थांबते हा? इथं. विशाल थांब. येणार थांबते आहे. आम्ही विशाल इथं. येणार आहे इथं. कोण विषय कोणता आहे? इसल्या कोणता इसल्या येणार रे? मला लग्न करायचं त्याच्याशी तुम्हाला सांगितलं ना मी. तू चल आमचं चल चल तिकडून आल्या बघू. ओट लवकर म्हणजे नाश करायला तुम्ही आणि निपटायला मी का? चल. बापाचा नाश करते मी आता.